नमस्कार मित्रांनो, मुंबईमध्ये मैदान चालू आहे. 3 फेऱ्याचं मैदान चालू आहे. 3 लाखाचं बक्षीस आहे, मोठं बक्षीस आहे त्या ठिकाणी. थोडीशी म्हटलं जरा व्हायचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. ऊन खूप जास्त लागते, थोडीशी यात्रा असल्यामुळे आज थोडंसं जरा समजून घ्या. मथुर या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील जो बैल, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये सलग 5 वर्ष बिनजोडच्या शर्यत क्षेत्रामध्ये नाव गाजवलं, त्याचं नाव, त्याच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं, असा हा बिनजोडचा बादशाह मथुर. आणि त्याच्यासोबत आज जो आत्ता मागे मैदान झालं होतं मुंबईमध्ये, थारचं मैदान झालेलं होतं, त्या थारच्या मैदानामध्ये शंभू आणि रायबाची जोडी पाळली होती. त्या जोडीमधला जो रायबा आहे, तो रायबा आज मथुरसोबत पळताना दिसला आपल्याला. आणि मथुरने आज चांगली कामगिरी केली, सुट्टा गट काढलेला आहे. आज मथुरने 100% गुलाल घ्यावा, प्रेक्षकांची खूप इच्छा आहे. कारण की मथुर जसं बकासूरवरती आपण सगळेजण प्रेम करतो, तसं सगळ्यांनाच एक विनंती आहे, मथुरवरती सुद्धा प्रेम आपण दाखवूया आणि दाखवतात सुद्धा लोक खरंच. आणि चुकीच्या कमेंट्स करू नका. आपले बैलगाडा शर्यत क्षेत्र आपल्याला टिकवायचे, आपल्याला बैलगाडा शर्यत क्षेत्र एक चांगल्या ठिकाणी न्यायचं आहे. सगळेच जण आपल्याला एकत्र येऊन हे बैलगाडा शर्यत क्षेत्र एक उंच शिखरावरती न्यायचे. आणि तुम्ही जर चांगल्या कमेंट्स जर करत राहाल तर खरंच हे बैलगाडा शर्यत क्षेत्र एक चांगल्या वळणावरती जाईल. आणि खेळ शेवटी का हार जीत होत राहते, हार पचवण्याची सुद्धा ताकद पाहिजे पुढच्यामध्ये. हार जिंकला तुम्ही जरी जिंकला एखादी शर्यत, तर तुम्ही जास्त हुरळून जाऊ नका. आनंद उत्सव जवळ असा साजरा करा की जेणेकरून दुसऱ्याच्या मनाला एक वेदना होतील, असं काही करायचं नाही. परंतु आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील बिनजोडचा बादशाह मथुर आणि काय नावच देण्यात जाते, रायबा आणि मथुरने गट काढला आहे. आणि गाडी चांगली पळाली 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. आणि आज खूप साऱ्या शुभेच्छा. आज मथुर बिनजोडचा बादशाह राहुलदादा आज स्वतः त्या मैदानामध्ये आहेत. खूप चांगली कामगिरी करेल आपला मथुर, बघूया काय होतं आहे काय नाही. आणि आजच्या मैदानामध्ये एक टॉपची गाडी पळाली. एक मुंबईमध्ये ज्या गाडीची दहशत होती ती गाडी पळाली आज. संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी काय गाडी पळाली, एक टॉपची गाडी म्हणावी लागेल. भुंगा सैराटची गाडी, तळातनं एवढं स्पीड होतं गाडीला मित्रांनो, अक्षरशः नाही एवढं स्पीड बघितलं मी आजपर्यंत. एवढं 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये स्पीड नाही बघितलं. लय बेकार गाडी पळाली, भयंकर गाडी पळाली. आणि खरंच जशी मुंबईमध्ये बिनजोडचा या गाडीचा दबदबा आहे तशीच ती गाडी पळाली. आणि गाडीला आज फायनल 100% फायनलची प्रबळ दावेदारी म्हणायला काय हरकत नाही. जर चुकून गाडी फॉलच झाली तर बरं का, हो नाही गाडी फॉल, परंतु मी तुम्हाला सांगतोय माझा अनुभव, कारण की गाडीला लय स्पीड लागले. आणि 100% कुणी किती आता टॉपच्या असू द्या तरीही ती गाडी मला नाही वाटत की हरेल म्हणून. बघूया तर शेवटी कधीच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कधीच कुणाला कमी समजायचं नसतं. जर समजलं ना तुम्ही कमी, तर मग ती चुकी खूप महागात पडते. आणि आज मथुर आज त्या ठिकाणी आहे, भुंगा त्या ठिकाणी आहेत. चांगले दोघेसुद्धा गट पास झालेले आहेत. आणि आज नितीन आबा शेवाळे यांचा एक टॉपचा नंदी पाखऱ्या, सगळ्या महाराष्ट्राचा लाडकासुद्धा आहे तो पाखऱ्या. आणि पाखऱ्या आणि मल्हार 11-11चा आज गटालाच पराभव झालेला आहे. एक टॉपच्या गाडीचं गटाला पराभव म्हणजे चेष्टा नाही. एवढी मोठी गाडी, एवढं टॉपचे दोघेसुद्धा नंदी आहेत. परंतु असो, त्यांचं कमबॅक जे आहे ते लवकरच होईल. आणि काळजी घ्या मित्रांनो, काय होते ऊन खूप जास्त लागते. आणि बकासूरबद्दल महत्त्वाचे अपडेट, बकासूरबद्दल उद्या मित्रांनो ज्या लोकांनी मला पैसे पाठवलेत त्यांची नावे उद्या घेणार. खरंच एवढी प्रेम करणारे लोक आजपर्यंत कधी नाहीत भेटली बरं का मला. खरंच आज आयुष्यभर तुमचं ऋणी राहीन मित्रांनो, आयुष्यभर ऋणी राहीन. कोण नसतं या जगामध्ये कोणाचं. एक तुम्ही माझ्याबद्दल जे प्रेम दाखवलं त्या प्रेमाबद्दल एक आयुष्यभर पुन्हा एकदा तो ऋणी राहीन तुमचा. कुणाला जर वाटत असेल की हा यूट्यूब क्षेत्रामध्ये गरीब कुटुंबातील व्यक्ती चांगलं काम करतो आहे, तर माझा नंबर आहे तुम्हाला माहीत आहे, 9561119940 वर गुगल पे, फोनपे काही करू शकता. आणि तुमच्यासाठीच हा किरण शिरतोडे कायम काम करत राहील. जोपर्यंत बकासूर पळतो आहे तोपर्यंत हा चॅनल चालेल. ज्या दिवशी थांबेल, मी वारंवार सांगतो आहे, बकासूरचा ज्यावेळेस थांबेल बकासूर पाळायचा चॅनल स्टॉप करेन. बघूया बकासूर आज तर नाही पळायण्यासाठी महाराजसुद्धा नाही. आज बकासूरच्या धावणीतला कुठलाच नंदी नाही, त्याच्यामुळे आज थोडंसं सगळ्यांचेच मूड ऑफ असतील. परंतु मथुर आहे मित्रांनो, आपलाच मथुर आहे. सगळ्यांनी आपला बकासूर आहे म्हणून मथुरची शर्यत बघायची. जेवढे बकासूर फॅन्स आहेत तेवढे सगळ्यांनी आज शर्यत सगळ्यांनी बघायची मथुरची. आपण मथुरला सपोर्टच करायचं. भुंगासुद्धा आपले सगळे आपले आहेत. परंतु तुम्हीसुद्धा वेळ द्या. मथुरसुद्धा एक
टॉपचाच नंदी आहे. तो एक बैलगाडा शर्यतीचा देव आहे. जसा बकासूर आहे तसाच मथुरसुद्धा देव आहे. आणि जर वाटत असेल कुणाला चांगलं काम, पुन्हा एकदा सांगतो, तर आपल्याला अवश्य मदत करा. तुमची जशी कॅपॅसिटी आहे तशी मदत करा. आणि उद्या नावे घेणार मी सगळ्यांची. आज थोडं यात्रेनिमित्त मी थोडंसं गडबडीत आहे. पुन्हा एकदा सांगतो, गुगल पे, फोनपे नंबर 95 61 11 99 40 वर. धन्यवाद.